दुपारचे 12 वाजता आहेत। मुंबईमध्ये पावसाचा जोरदार तडाखा आहे। मुंबईकरांची पहाटेची सुरुवात खरं तर जोरदार पावसाने झाली आणि आज मुंबई दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे आता घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मुंबईसह कोकण परिसरात पुढील काही तासात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान अंधेरीमधील सबवेमध्ये पाणी साचले आणि त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आलेला असून वाहतूक सुद्धा वळवण्यात आलेली आहे। आणि आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विजय वंजार आपल्या सोबत आहेत। विजय, सध्या तुम्ही कोणत्या भागात आहात आणि तिथे काय परिस्थिती आहे पावसाची? नक्की मी सध्या आता भागात आहे। आपल्याला जर पाहिलं तर हवामान खात्याने 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। काल रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात मध्य ते सदर पाऊस काही ठिकाणी बरसलेला आहे। मुंबईतील विविध ठिकाणी मुसळधार पावसाची सरी बरसत असून सखल भागात पाणी साचलेला सुरुवात झालेली आहे। मुंबई ते अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। मागील अर्धा तासपासून ही पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे। अंधेरी सबवे खाली 3 ते 4 फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आलेला आहे। सुवर्ण विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण ही दृश्य पाहतोय, मुंबईमधल्या अंधेरीतली दृश्य आहेत। अंधेरी सबवे जो आहे तो या ठिकाणी पाणी साचल्यामुळे पुन्हा एकदा बंद करण्यात आलेला आहे। तर आज मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाची सुरुवात झालेली आहे आणि हवामान खात्याने सुद्धा पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी आज पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडायचंय। आणि यानंतर बातमी आहे ती वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं वैद्यकीय प्रमाणपत्र अहमदनगर इथल्या शासकीय रुग्णालयाने दिल्याचं समोर आलेलं आहे। 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 ला मानसिक आजार असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलंय। डोळे आणि मानसिक आजार यांचं एकत्रित प्रमाणपत्र जे आहे ते 2021 रोजी देण्यात आलं। शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यामध्ये या नोंदी आढळून येतात। अभिलेखाची तपासणी करता पडताळणी केली असता पूजा खेडकर यांना जिल्हा रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय मंडळाने प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आलेले आहे। 2018 मध्ये डोळ्यासाठी देण्यात आलेलं होतं आणि 2021 मध्ये मनोविकार विभागाचं प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलेलं होतं आणि 21 मध्ये फायनल त्यांचं दोन्ही याचं एकत्रित करून त्यांनी तत्कालीन मंडळाने त्यांना डिसॅबिलिटी सर्टिफिकेट दिल्याचं नोंद अभिलेखावर आढळून आलेली आहे। तर आपण थेट बोलूयात, आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्या सोबत आहेत। साहेबराव, वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाबत आता नवनवे खुलासे समोर येत आहेत। कारण नक्कीच, कारण ज्या पूजा खेडकर या वादग्रस्त IAS अधिकारी असल्या त्यांच्या नियुक्तीबाबत काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने ज्या प्रमाणपत्रावरती जे IAS झालेले आहेत त्याचा हा विषय आहे। कारण त्याच्यावरती त्यांना अहमदनगरच्या 2018 मध्ये त्यांना डोळ्याचे आजार आहेत म्हणून असं प्रमाणपत्र दिलं होतं। त्यानंतर 2020 मध्ये मानसिक आजार आहे असं प्रमाणपत्र दिलं होतं आणि 20 आणि 21 ला या वर्षामध्ये त्यांना दोन्हींचं एकत्रीकरण करून प्रमाणपत्र दिलं आहे। याच्यामध्ये जवळपास 40% त्या डोळ्याने अपंग असल्याचं दाखवलं गेलेलं आहे आणि 25% ह्या मानसिक आजार असल्याचं त्यांचं काही बोललं जातं। याच्यावरती पकडून त्यांनी 50% आसपास काय सरासरी त्यांची अपंगत्व असल्याचं त्यांनी दर्शवलं आहे आणि त्याच बेसवरती पूजा खेडकर यांना IAS दर्जा जो आहे तो भेटलेला आहे आणि याच्यावर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यामुळं याची चौकशी करण्याची मागणी जेव्हा पुण्यावरून होत आहे त्याची चौकशी करण्याचा अजून काही अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये आलेलं नाही, परंतु ज्यांनी काही बातम्या येतात त्या अनुषंगाने इथल्या
स्थानिक अधिकाऱ्यांनी हे दस्तावेज तपासले. त्याच्यामध्ये ह्या नोंदी आढळून आल्या आहेत. कारण पूजा खेडकर यांना जेव्हा एम्सने बोलवलं होतं, 6 वेळा त्यांना पत्र दिलं होतं, तुम्ही चौकशी तपासणी करण्यासाठी यात गेल्या नाही, त्याच्यावरती मोठा आक्षेप आहे. आणि त्यामुळं अहमदनगरच्या प्रमाणपत्रावर संशय उपस्थित केलेला आहे. त्यामुळे याच्यात चौकशी करण्याची मागणी होत आहे. निश्चितच, आणि या सगळ्या घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर पूजा खेडकर यांच्या ऑडी कारला वाहतूक पोलिसांपाठोपाठ आता पुणे आरटीओनं सुद्धा नोटीस बजावली आहे. ऑनलाईन दंडाची रक्कम भरल्यानंतरही ती ऑडी कार आरटीओकडे तपासणीसाठी जमा करावी लागणार आहे. दरम्यान कार ज्या कंपनीच्या मालकीची आहे त्या संबंधित कंपनीनं 27,400 रुपयांचा दंड ऑनलाईन पद्धतीनं भरल्याची माहिती आहे. आणि ट्रेनी IS डॉक्टर पूजा खेडकर अंबरदिवा लावून ही ऑडी कार वापरत होत्या.